देवीचा कोप होईल, कोप. मला माफ कर मनोरा, मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुला काय काय भोगावं लागलं असेल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. खूप 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 सहन केलं असेल. मला माझी चूक मान्य आहे. मी केलेल्या पापाची शिक्षा मला मिळाली. गेली अनेक वर्ष मी ती शिक्षा भोगतो. मला माफ कर, माफ कर, माफ कर, माफ कर. का केलंस असं? का केलंस असं? आता नाही सोडणार मी तुला. तू ओकेस ना तर? हो अरे बरी आहे मी आता. पण सॉरी, म्हणजे मी एवढं सगळं ठरवलं आणि मलाच बरं नाही सारखं झालं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचाच मूड गेला असेल. अगं सॉरी काय, मूड महत्वाचा आहे की तुझी तब्येत. हे पाणी. आणि आता आराम कर, डॉक्टर येतीलच. नाही नाही डॉक्टर नको तर रे, बरं वाटेल मला. तुझ्या ऑलरेडी ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत आणि तरीही तुला त्रास होतो. हे सगळं आता आपण जरा सिरियसली घ्यायला. डॉक्टर येतात, बघूया काय म्हणतात. ऐक ना, आधी मी आराम केला ना की खरंच बरं वाटेल रे मला. नेत्रा, बाबांची दुपारची औषधं द्यायची वेळ झाली असेल ना? हो, मी इंद्राणीताईंना विचारते त्यांनी दिली आहेत का, नाही तर मी देऊन येते. आई तू आता आराम करायचास. बेडरूमच्या बाहेरही यायचं नाहीयेस तू. अरे आधी खरंच आई आय एम सिरियस. अजिबात बाहेर यायचं नाहीस बेडरूमच्या. अरे आधी मी ऐक ना माझं, मला वाटेल बरं. अद्वैत, मला रुपालीचं म्हणणं पटतंय. हा म्हणजे तू फार टेन्शन घेतोयस तिच्या तब्येतीचं. बाबा पण अद्वैत हे बघ, तू फार काळजी करू नकोस, मी आहे ना. मी घेतो तिची काळजी. आणि तूही जाऊन आराम कर. डॉक्टर आले की ये. मी कार्यकरांना उद्याच्या मीटिंगचं ब्रीफ देतो. तुम्ही आहात ना उद्या? हो आहे. आई आराम करा. आलोच. आराम करणार आहेस? प्रयत्न करू नकोस, तुला आराम करायला मिळणार नाहीये.
कारण तुझ्या नशिबात फक्त त्रासच असणार आहे. मला माफ कर मनोरमा. मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुला काय काय भोगावं लागलं असेल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. काय झालं? ताई काय झालंय? तुम्ही एवढ्या का रडताय? काय काम आहे ते सांग आणि निघ लवकर. ताई तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात. लोकांची मनं वाचता येतात तुम्हाला. मग बोलल्याने मन हलकं होतं हे माहीत असेलच ना तुम्हाला. काही त्रास होत असेल तर माझ्याशी बोला, तुम्हाला बरं वाटेल. काय आहे? काय काम आहे ते सांग लवकर आणि निघ. आजोबांना दुपारचं औषध दिलंय का ते विचारायचं होतं. नाही दिलं. तूच दे. जा. निघ ना. साहेब काय करताय तुम्ही? तुम्ही या तुम्ही बसा. साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काहीही झालं तरी ग्रंथाजवळ नाही जायचं तुम्ही. काय झालं? तर मला कळलंच नाही मी ग्रंथाजवळ कसा गेलो ते. बरं झालं आपण काल रात्रीच ग्रंथ बाहेर काढला. इंद्राणीताईंनी आज ग्रंथ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे सगळं दुपारी जेवायला बाहेर जाणं वगैरे त्याचसाठी ठरवलं गेलं होतं. काय? लंचचा प्लॅन तर आईचा होता ना? पण नाही म्हणजे ते सगळं इंद्राणीताईंसमोरच ठरवलं होतं ना, पण तरीही त्या नाही आल्या.
म्हणजे त्यांना ग्रंथ काढायचा होता म्हणून त्यांनी असं केलं. यू आर राईट. साहेब काय झालंय, तुम्ही असे शांत शांत का झालात? विचार करतोय सगळ्याचाच. तुम्ही नका काळजी करू. आता ग्रंथ आपल्याकडे आहे ना, आपण लवकरात लवकर हा ग्रंथ देवी आईच्या देवळात नेऊन ठेवूया. हं? बाईसाहेब कशात आता? हा आता ओके आहे ती, पण मला कळत नाहीये तिची औषधं सुरू आहेत तरी अचानक बीपी कसा शूट झाला तिचा. ती फोनवर बोलायला म्हणून जेव्हा गेली होती आणि मी बोलवायला गेलो तर फोनवर वाद चालू होता तिचा. कोणाशी? तिच्या किटी ग्रुप मधल्या मैत्रिणीशी. जा. कसल्या तरी प्लॅनिंग वरून वाद चालला होता. आणि कदाचित त्याच वादामुळे तिचं बीपी शूट झालं असेल. मला खूप वाईट वाटतंय का आईचं. तिने एवढं सगळं मनापासून प्लॅन केलं आणि हे असं झालं. इथे इथे तुला मी सांगितलं होतं ना, मी इथे पुरलाय ग्रंथ. इथेच आहे. कुठे काढलं होतंस तू? असा कसा मिळाला नाही ग्रंथ तुला? हा हे बघ, आता मी तुला म्हटलंय तसं रात्री सगळे झोपले की मग येऊ आणि खणू, मग मी देते तुला ग्रंथ. ओके? तुम्हाला 1 करोड रुपये दिले होतेस ना? हे बघ, आता आणखी पैसे मागू नकोस, माझ्याकडे नाही आहेत पैसे. हा पैसे परत घे. वर मी आणखीन पैसे देते तुला. हे बघ, मला कळतंय तुला ग्रंथ सापडला नाही म्हणून चिडली आहेस तू, पण अगं मी फसवलं नाहीये तुला. खरंच ग्रंथ इथे आहे. इथेच आहे ग्रंथ. ग्रंथ नकोय मला. ग्रंथ नकोय म्हणजे? मरमर केलीये मी त्या ग्रंथासाठी आणि आता नकोय तुला. आणि तू मला पैसे देतेस. कसले पैसे? हा तुझ्या सासऱ्याला, पद्माकर राजाध्यक्षाला मारून टाकायचं. काय काय झालंय? काय सांगितलं तेवढं कर. पण म्हाताऱ्याला का मारायचंय? त्यांनी काय बिघडवलंय तुझं? तो मी पण काय बोलतीये, तो काय बिघडवणार आहे? उठता बसता येत नाही, बोलता येत नाही, तो काय करणार आहे? काय झालंय? त्याला का मारायचंय? आणि असं कसं मारू? गळा दाब, विष दे, काही कर, पण त्याला मारून टाक. हे बघ, असं नाही मारता येणार. आणि मारता आलं असतं तर मीच आधी मारलं नसतं का त्याला? हा ते काही करतो, तो माणूस मरायलाच हवा.